वंचितच्या प्रकाश आंबेडकरांकडून महाविकास आघाडीला वगळत मनोज जरांगेंसोबत घरोबा करण्याची घोषणा। महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर यांचा धक्का। प्रकाश आंबेडकर यांची मनोज जरांगेंसोबत सामाजिक युती। जरांगे पाटील त्यांचा निर्णय 30 मार्चला कळवणार, आंबेडकरांची माहिती। वंचितची पहिली यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जाहीर। 8 उमेदवारांची घोषणा। मनोज जरांगेंच्या निर्णयानंतर 2 एप्रिलला पुढची यादी जाहीर करणार, तर नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा। अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लोकसभेची निवडणूक लढणार, तर चंद्रपूरमधून राजेश बेले, बुलढाण्यातून वसंत मगर यांना तिकीट। जालन्यामधून स्वतः लोकसभाची निवडणूक लढायला मनोज जरांगेंचा नकार, पण 30 तारखेला जरांगेंची अंतिम भूमिका ठरल्यानंतर एकत्रित प्रचार करणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती। प्रकाश आंबेडकरांनी वंचितचे उमेदवार जाहीर करून योग्य निर्णय घेतला, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचा भाजपला फायदा। अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करण्यासाठी आंबेडकरांनी आम्हाला झुलवत ठेवलं होतं का, अंबादास दानवेंचा सवाल। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जयंत पाटील, माजी खासदार पीसी चाको यांच्यासह पार्लमेंटरी कमिटीचे सदस्य उपस्थित। नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। नागपूरमध्ये 75% मतदान आणि माझा 5 लाख मतांनी विजय झाला पाहिजे, नितीन गडकरींचं मतदारांना आवाहन। नागपूरमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। गडकरींचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नागपूरमध्ये महायुतीची रॅली। आम्ही मोदींचं काम पाहून महायुतीमध्ये सहभागी झालो। मोदी सरकारमध्ये गडकरींसारखे मंत्री असल्यावर विदर्भ आणि नागपूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नितीन गडकरींकडून घरात पूजा अर्चा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांनी रामटेकच्या गड मंदिरावर जाऊन घेतलं रामाचं दर्शन। यावेळी शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांचीही उपस्थिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप घोषित झालेलं नसतानाच उद्धव ठाकरे गटाची लोकसभा 17 उमेदवारांची यादी जाहीर। यादीमध्ये चंद्रहार पाटील, अनंत गीते, विनायक राऊत, संजय वीणा पाटील, अरविंद सावंत, अमोल कीर्तीकर, अनिल देसाई यांची नावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।